आदर्श ग्रामपंचायत झाडामध्ये गुरांना चारा नाही. झाडा ग्रामपंचायत प्रशासन झोपेत. आदर्श ग्रामपंचायत झाडा च्या ग्रामपंचायतीला 103 पुरस्काराने राज्य सरकारने काही काळाआधी सन्मानित केले. त्याच गावचा आज कोंडवाडा बघा काय अवस्था आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे काहीच लक्ष नाही. आज तिथल्या गुरांना चारा नाही, पाणी बरोबर नाही. ग्रामपंचायत प्रशासनाची झोपी गेली की काय, हा आज प्रश्न उपस्थित होतो. ज्या कोंडवाड्याने त्याच ग्रामपंचायतीला लाखो रुपये काढून दिले, काही काळाआधी आज त्याची अवस्था बघा. गुरांना चारा नाही. ग्रामपंचायत जवळ त्याची चाऱ्याची बिल काढली, पण तिथे कुठेच चारा नाही. आपण पाण्याची टाकी बघा किती बेकार अवस्था आहे. याला सर्वस्व जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन आहे, असा आरोप झाडा गावातील नागरिकांनी केला आहे. नमस्कार, मी तेजस महाजन आपल्या आदर्श ग्रामेश्वर त्या ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यामध्ये उभा आहे. या गाईची व्यवस्था आपण पाहू शकता. 4 दिवस झाले या गाई उपाशी आहे. 4 दिवस झाले तिथं बिलकुल मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे आणि कुटार अजिबात आहे नाही. ग्रामपंचायतीचं म्हणजे कुटाराची व्यवस्था यानं काहीच केली नाही. कुटाराची व्यवस्था आता म्हणजे काहीच नाही. या कुटारात पूर्ण शेण आहे, म्हणजे खाऊ शकत नाही. आणि या 4ही गाई दुधाच्या आहे. देशी गोवंश. देशाचं राजकारण गाईच्या भोवताल फिरत आहे. मग ह्या गाई नाही का? याच्यावर शासनानं लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे. हे ग्रामपंचायतचं कुटार आहे, हे आपण पाहू शकता. हे कुटार कमीत कमी 2 वर्ष पहिलेच आहे. ताजं कुटार असं नसते. आता तिकडली गोडाऊन आहे, ते तिकडली गोडाऊन आपण नंतरच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवतो. आज या गाई 4 दिवस झाले इथं उपाशी आहे. बहुतेक काही गाई अशा प्रमाणावर आहे की ते आज आणि उद्या जर याचं दूध नाही काढलं तर याला मस्टॅडिस होऊ शकते, याला कॅन्सर होऊ शकते. आणि हे पूर्ण देशी गोवंश आहे. ग्रामपंचायतनं कुटाराचं बहुतेक बिल काढलेलं आहे. कुटाराचं पूर्ण बिल बहुतेक काढलेलं आहे. मग कुटार भरलं नाही तर का नाही भरलं, हा मोठा प्रश्न आहे. कारण तुमच्याकडे एवढा मोठा देशात नावाजलेला कोंडवाडा असताना तुम्ही मग कुटाराची व्यवस्था का नाही केली. पूर्ण अस्वच्छता आहे. हे पाणी पाहू शकता तुम्ही. याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. जे दोषी आहे त्याच्यावर सरकारनं मोठ्या प्रमाणावर कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. मी 3 दिवसापासून तब्येत बरोबर नसल्यामुळे आलो नाही, पण आज न राहता या गाईविषयी आलो. गाईजवळ आलो, पूर्ण माहिती घेतली. कोण चारा टाकत आहे, कोण नाही टाकत आहे. पण माझ्या असं निदर्शनात आलं की या गाईकडे आता कोणीच पाहत नाही आहे, कोणी लक्ष द्यायला तयार नाही. ही व्यवस्था आपण पाहू शकता. आणि हे कुटार पूर्णतः बिथरलेल्या गाई आहे, म्हणजे याच्या पोटात अन्न नाही आहे. ज्यानं गाई कोंडल्या तो याच्या सर्वात मोठा पापाचा भागीदार आहे. सर्वात मोठा पापाचा भागीदार आहे. माझं सर्व बजरंग दल जे गाईविषयी काम करणारे लोक आहे यांना आव्हान आहे की 15 ऑगस्टच्या पहिले या गायी इथून मुक्त कराव्या. कारण आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. मग ह्या गायी बंदिस्त का व्हा. लवकरात लवकर प्रशासनानं दखल घेतली पाहिजे. मी बऱ्याचशा लोकांना भेटलो, बरेचसे फोन केले, पण पाहिजे तसा रिप्लाय आला नाही. काहींनी म्हटलं तुम्ही गावचं प्रकरण आहे, गावात निपटवा. पण हे प्रकरण निपटल्यासारखं नाही आहे. आता आपण पाहू शकता इथची व्यवस्था. लाखो रुपये कमावून दिलेले आहे या कोंडवाड्यानं त्या ग्रामपंचायतला. आर्थिक सोर्स होता, पण आज याची अशी व्यवस्था झालेली आहे. राजकारणाचं काही आपल्याला घेणं देणं नाही आहे. आजपर्यंत आपण राजकारण केलं नाही, पण ही व्यवस्था गायीविषयी आहे. आपण पाहू शकता.
माध्यमं याची दखल घ्यायला तयार नाही आहे. कुठंतरी याचं दुःख आहे. आज भारत गायीविषयी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोहोचला आहे का विचार करणं सोडून देऊ शकतो आपण. अक्षरशः हृदय भरून येत आहे या गायीची अवस्था पाहून. कारण मी सुद्धा एक गौपालक आहे आणि पुन्हा देशी गोवंश आहे. माझा आवाज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे. आणि हेच ग्रामपंचायत नाही तर अशा अनेक ग्रामपंचायती आहे जिथं लक्ष नाही आहे. प्रशासनाचं काहीच लक्ष नाही आहे. आता मी काही स्वतः केलेलं नाही आहे, कारण मी 3 दिवस झाले. आज जर समजा ह्या ग्रामपंचायतचं नाव राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आहे. आज जर ते जिवंत असते तर त्यांना काय वाटलं असतं. पहा इथं ढीग पहा, हे पहा काय व्यवस्था आहे. म्हणजे साधारण हे आपण पूर्ण पाहून घ्या. सगळ्या गावाला विनंती आहे, सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे, लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली पाहिजे. 15 ऑगस्टच्या पहिले या गायी सोडल्या पाहिजे आणि ज्यांना कोंडल्या त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रातला नंबर 1 असा कोंडवाडा आहे आपला.